सो त्यांनी मेसेज केला होता DM मध्ये आणि मी रिप्लाय नव्हती देत अननोन लोकांना. कळलं. मग कधी कळलं की श्रीमंत आहे ते? श्रीमंत असं नव्हतं. हळूहळू सांगे. ठीक आहे. मी सावधान इंडिया खूप बघायची. त्याच्याकडे पाहून वाटतं हा थोडा. हा मग तुला वाटलं सावधान इंडिया की काय माहिती काय MMS वगैरे बनवले असतील. कोणाला थोडं पण लाजू नका असं. मी काही थट्टा नाही करत आहे. ठीक आहे. तुला आहे प्रॉब्लेम? तुला काय प्रॉब्लेम आहे रे? मग मेहुण्याला काय प्रॉब्लेम असणार? तुझा मेहुणा आहे ना तो, मग त्याला काय प्रॉब्लेम असेल? त्याला एकच प्रॉब्लेम आहे, तू त्या बहिणीशी लग्न केलंस, हेच आहे ना. आणि बायको कोण आहे? मग मेहुणा काय तुझा भाऊ आहे ना तो? नातच तोडून टाकले. याचा मेहुणा आहे, माझा माहित नाही काय तू आई बाबांची प्रॉपर्टी काही घेणार आहेस की नाही आहे प्रॉपर्टी? काय आहे? फ्लॅट्स वगैरे? भाई इसके ऊपर कॅमेरा डाल. बघूया कोण श्रीमंत आलेत आपल्या शो मध्ये. एक काम करूया आपण, तुमच्या सुविधेसाठी आपण काय केलंय, माईकची पण सुविधा ठेवलेली आहे. ठीक आहे. कारण जलील करतो एकदम नीट करू आपण. ठीक आहे. हिला दे माईक. हा एक मिनिट ना, त्याला सेट करू दे, अँगल सेट करू. एकदम नॅशनल जॉग्राफी आठवला की हा ही पाल ही मुलगी नीट दिसली पाहिजे. ठीक आहे. आता सगळे तयार झाले, सगळ्यांना कळले ना आता काय होणार आहे. ती पावडर लावते तिकडे. काय कांदे पोहेचा कार्यक्रम आहे, माहीतच नव्हतं मला. ठीक आहे छान आहे, रेडी होऊन आली आहे. मराठी शो आहे. ठीक आहे. मराठी मध्येच बोलणार ना. मध्येच काही चुकलं माझं तर सांगा मला. ठीक. बस स्टेजवर येऊन नाही सांगायचं. हा एक मिनिट. माईक कसा बघायचा मी सांगतो. ठीक आहे. हा माईक आहे, इथपर्यंत पाहिजे. ठीक आहे. तोंडाच्या आत नाही, पण एकदम पण असं. ठीक आहे. हा नाही, अजून जवळ घे. हा आता कसं छान वाटतंय ना? नवरा पण माझा काय आता त्याचं बरं ऐकते. ठीक आहे. काय नाव आहे? अंकिता. हा अजून जवळ धर. अंकिता. हा असंच धरायचं. ठीक आहे. आणि काही हाताने इशारे करायचे तर हा दुसरा हात वापर. दारू दिली, दारू भावाला दिली. हा तू पकड. हा कळलंय आता. ठीक आहे. छान. काय अंकिता आणि तुझं? प्रणय. ठीक आहे. सध्या तूच आन्सर कर. ज्याच्याकडे माईक आहे तो आन्सर करणार. ठीक आहे. अंकिता किती घर आहेत? म्हणजे एक कांदिवलीमध्ये आहे, आता विरारमध्ये पण आहे. तू म्हणूनच लग्न केलं नाही त्याची? कळलं. एक मिनिट. काय लव्ह मॅरेज? त्याच्याकडे जास्त आहे. त्याच्याकडे तू गोल्ड डिगर आहेस मग? त्याच्याकडे जास्त आहे म्हणून तर केलं मी. कसं झालं लग्न? लव्ह मॅरेज होतं अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज होतं. कुठे भेटला हा तुला? विरारला. त्याच्या मामाचं रिसॉर्ट आहे, आम्ही त्या रिसॉर्टला गेलो होतो. एक मिनिट. आम्ही म्हणजे कोण गेलेलो? मी आणि माझी फॅमिली गेलो होतो फॅमिली गेट टुगेदर साठी. तर त्याचा मामाचाच रिसॉर्ट होता. कळलं आम्हाला. ठीक आहे. जेव्हा मी टॅग टाकलं होतं इंस्टाग्राम वरती, तो टॅग वरून त्यांनी रिक्वेस्ट पाठवली होती. ओ श्रीमंत आहे पण हपसी आहे एकदम. एवढे चिन्नीगिरी या. रिसॉर्ट खोलल्यावर काय करणार? चल हे चुत्यागिरी मला नको सांगू. ठीक आहे. नवीन रिसॉर्ट गेला प्रत्येक कस्टमरला विचारायचो. अच्छा ठीक आहे. काय आलं मग त्याचं? तुला टॅग केलं कोण आला? आता तुम्हीच चाललात ना? ठीक आहे. काही नाही, आम्ही यांची सो त्यांनी मेसेज केला होता DM मध्ये आणि मी रिप्लाय नव्हती देत अननोन लोकांना. कळलं. मग कधी कळलं की श्रीमंत आहे ते? श्रीमंत असं नव्हतं. हळूहळू सांगे. ठीक आहे. मी सावधान इंडिया खूप बघायची. त्याच्याकडे पाहून वाटतं हा थोडा. हा मग तुला वाटलं सावधान इंडिया की काय माहिती काय MMS वगैरे बनवले असतील. एक मिनिट. MMS साठी 2 लोक लागतात? नाही म्हणजे असं काही
माईक जवळ पकड. हा. म्हणजे मला असं वाटलं की यार फिमेल्स चेंजिंग रूम वगैरे मध्ये कॅमेरा असतील, काही असू शकतो. तू आणि एवढी आनंदी का झाली आहेस की मी अंघोळ करताना कशी दिसते? कारण का हे फॅमिलीला नाही माहिती. त्याने ना तुला फोन करून मला कशी अंघोळ करतेस तू? हा, धड साबण लावता येत ना पाठीला? असं नव्हतं. अरे मजा असं नव्हतं. शिका काही लावलेलं डोक्याला? केस बघा कसे ब्राऊन झाले. काय मेहंदी लावली आहेस? नाही. कलर केलायस? खूप पैसे आले. ठीक आहे 1 मिनिट. मग त्याचा आला, तुला आधी भीती वाटली सावधान इंडिया होतोय का? मग मी त्याच्याशी थोडं चांगल्यापैकी बोलायची की काय असेल तर आपण सेटलमेंट करू. काय लवड्यावर की लव्ह स्टोरी? एक असतं ना बटरफ्लाय, नाही याच्याकडे माझा MMS आहे, रिस्क नको घ्यायला. हा ठीक आहे. हा मग काय? मग मग आम्ही भेटलो एक दिवस. त्याला लिटरली 3 वर्ष माहितीच नव्हतं की मी कुठे राहते. मी तो रॉंग ऍड्रेसला ड्रॉप करायचा. हा, कुठे सोडायचंस तू हिला? कुठे पण रॅन्डम बोलायची इकडे अरे तुझं रिसॉर्ट आहे की तू रिक्षावाला आहे? आज कुठे? हा ठीक आहे. हा मग फायनली 3 महिन्यानंतर भेटले. मग तो जाणार होता मैसूरला त्याच्या ट्रेनिंगसाठी. सो थोडा इमोशनल मुवमेंट होता की अरे सो चुत्यागिरी. हा, इमोशनल मोमेंट. मग काय झालं? मग तेव्हा फायनली MMS त्या दिवशी डिलीट झाला. नाही, तेव्हा आम्ही फक्त फ्रेंड्स होतो. आणि मग तो मैसूरला गेला. मग लॉंग डिस्टन्स होता. लाईक ते लोक म्हणतात ए डिलीट कर तो चेक कर आपल्या फोन मध्ये. अरे तुझेच आहेत नागडे फोटो. पोरांचं वेगळं असं. गोव्याला जाऊन चड्डी काढा फोटो काढता. चल एक बडवायझर 5, नाही तर तुझे गुलाबजामुन दाखवेन. येतो तुमच्या नंतर. ठीक आहे. हा इमोशनल मुवमेंट चाललाय इकडे. हा मैसूरला चाललेला. हा मग तिकडे तो होता 2 इयर्सच्या आसपास. मग त्यांनी डिसाईड केलं की तो जर्मनीला मूव्ह होतोय. ओ बापरे. मग मला असं होतं की फॅमिली तिथपर्यंत रिश्ते बघत होते ना सगळीकडे. मग त्याला विचारलं की काय करायचं आपण. तूच विचारलंस? हा, मी त्याला 7 टाइम्स प्रपोज केलंय. त्यांनी मला 7 टाइम्स नाही बोललंय. म्हणजे मी त्याला आय लव्ह यू बोलल्यानंतर हा ब्लँक आउट व्हायचा आणि रिप्लायच नाही द्यायचा. त्याला ब्लँक आउट नाही, तो बाहेर ट्राय करत होता. काय बोलू हिला? मी जर्मनीला चालेल मला. अच्छा, तू 7 वेळा प्रपोज केलास? काय तू अशी उदय चोप्रा आहेस का की जोपर्यंत हा म्हणणार नाही? काय एवढा? आय वॉज इन लव्ह विथ हिम. आणि तू 8व्यांदा हा का म्हणाला? तुझ्याकडे MMS हिचा होता काय? हिच्याकडे माझा होता. हा दे तिला. एक टाइम असा असतो ना का मला वाटतच नव्हतं का एवढी चांगली मुलगी मी डिझर्व करतो. ठीक आहे. आणि ऐक नाही सिरियसली आय टोल्ड हर की 1 मिनिट. माईक त्या हातात आहे ना, हात तो हलव आता. हा यार दारू इकडे तिकडे करावी लागते. हा ठीक आहे. थोडे मेहनत. हा तिच्यासाठी एवढी काशी केलीस ना. जेव्हा ती बोलायची म्हणजे ऑफकोर्स ती ब्युटिफुल आहे, तिच्यासाठी खूप लोक होती म्हणजे ऑप्शन म्हणून. मी जस्ट स्टार्ट केलेलं करी. तिला भेटलेलास ना? हा भेटलेला. बट ॲज अ लाईक जेन्युइन डाऊट आहे यार. लाईक म्हणजे का आपण कधी असं बघत नाही यार एवढी चांगली मुलगी आपण डिझर्व कर. बरोबर. सो मी तिला असं बोलतच नव्हता का तू माझ्यासाठी बनली आहे वगैरे असं काही. असं काहीच नाही. मग मला तुला वाटलं ही चांगली मुलगी दुसऱ्यासाठी बनली. म्हणजे मला असं होतं का माझ्याहून खूप बेटर मे बी ती डिझर्व कर. बरोबर. सो जेव्हा मला वाटलं का नाही ती नाही मूव्ह ऑन होत आहे किंवा तिला नाही मीच आवडतो, मग मी बोललो का ठीक आहे मला टाइम दे सो दॅट वी कॅन मूव्ह फॉरवर्ड. अच्छा, पण हे 7 वेळा म्हणून तू नाही म्हणालास कारण तुला वाटत मी काहीच बोललो नव्हतो. अच्छा. देन आय सेड की ओके. अच्छा. आणि तू कुठे काम घालत होतीस? मी इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्स दे तिला. हा आय वॉज वर्क म्हणजे मी HR म्हणून काम करत होते. आता मला कळलं खरं प्रेम काय आहे. की रोज मी माझी सॅलरी बघायची. आय लव्ह यू असं काही नव्हतं. ए मी थट्टा कर यार. नाही मजा ठीक आहे. नाही भंकस नव्हती. हा ठीक आहे. हा मग अजून जॉब करतेस तू तिथे? नाही, आता मी जर्मनीला मूव्ह झालो. अच्छा, तुम्ही दोघे जर्मनीला? मी तिकीट जर्मनीवरनं बुक केलेलं आहे. काय बोलतेस? येस. सही आहे यार.
ठीक आहे, आता मी एक प्रश्न विचारेन, हो. उत्तर द्यायचंय की हो. तुमच्यासाठी? ठीक आहे. येस. तर मग तुम्ही जर्मनीवरून इथे का आलात? फॅमिली. अरे काय आहे? परत ठीक आहे. थांबा. टेक 2. अच्छा, मग तुम्ही जर्मनीवरून इथे का आलात? आय एम अ बिग फॅन ऑफ युअर्स. थँक्स. काय लगेच कन्व्हिन्स झाली नाही. अच्छा, तर जर्मनीमध्ये तू किती वर्ष आहेस त्याला दे आता. आता 3 years झाले. अच्छा, आणि तू पण असेल. लग्न 3 वर्ष झाली लग्नाला. हा. त्याच्या लग्नाच्या आधी तू जर्मनीला होतास? नाही. एकत्रच गेलात. जर्मनीमध्ये सर्वात क्रेझी गोष्ट काय केली आहेस तू? क्रेझी फुल ड्रंक. नाही जर्मनला भेटला? सर्वात क्रेझी एवढा भेटला फक्त. काहीतरी कर ना भाऊ. क्रेझी ऑक्टोबर फेस्टला हा. खूप दारू. म्हणजे तिकडे 21 डेजमध्ये म्युनिकमध्ये फक्त एक सिटी 7 lakhs लिटर बियर पितात 21 डेजमध्ये. आणि तो क्रेझी फेस्टिवल आहे. म्हणजे तू रात्री 10 वाजता गेला तर लोक अशी झोपलेली असतात. झोपलेली म्हणजे लिटरली कुठे झोपतात? आणि रस्त्यावर. तिकडे सलमान खान नाहीये ना? नाही एक्झॅक्टली. पण तिकडच्या मुली कशा भारी असतात का रे? म्हणजे मॅनली असतात. जर्मनीच्या मुली मॅनली. खूप हुशार आहे हा मुलगा. सिरियस. माझी बायको सुंदर. जर्मनीच्या मुली खोटारड्या. बाहेर जा तर तुला चांगल्या मिळतील. कुठे जाऊ? जर्मनीच्या बाहेर दुसऱ्या बाजूच्या कंट्रीज. अच्छा, जर्मनीमध्ये तेवढं चांगलं नाही. बिकॉज मला म्हणजे आम्हाला असं वाटतं आधी मला बोलला की मग तिने लात मारी लवड्या. आम्हाला ते जास्त मॅनली वाटतात. अच्छा, मॅनली वाटतात त्या. अच्छा, ठीक आहे. आता भावाला दे, मेवण्याला दे. हा, मेवण्या. हाय, काय नाव आहे मेवण्याचं? ओमकार. तू लहान आहेस की ही लहान आहे? मी लहान आहे. अच्छा, आणि कसं आहे तुमच्या दोघांचं इक्वेशन? मस्त आहे. ए तू चुप बस. कसं आहे? मस्त आहे. किती वर्षांनी लहान आहेस तिच्यापेक्षा तू? 4 years. अच्छा, आणि ज्या गोष्टी हा कोण आहे तुझा? जिजाजी ज्या गोष्टी बोलला तुझ्या बहिणीबद्दल, तिच्या सुंदरतेबद्दल, त्याबद्दल तुझं काय मत आहे? खरंच असेल. बोलते हा माल आम्ही विकलाय ना आता. घ्या जसा आहे तुमचा आहे आता. कॅश ऑन डिलिव्हरी झालेली. अजून एक आहे. घे. हा घे. काय? फर्स्ट टाइम आम्ही भेटणार होतो. ही बोलली भेटू. याने काय सांगितलं माहितीये का? विरारची पोरं ना तिकडे मर्डरर असतात, जाऊ नको. बॉडी कापून तुला तिकडे गाडतात बोलतो. आणि हिने कॅन्सल केलं. अच्छा, याला काही देऊ नकोस जर्मनीचं. का रे असं का बोललास विरारच्या मुलांबद्दल? असं थोडं असलं तिकडे. तुला कोणी सांगितलं विरारची मुलं? अरे ते मच्छी कापतात. तुला माणसं कापतात ते सांगितलं? माईक जवळ पकड. तू कुठे राहतोस? विरार. ताई तू तिला भेटू नको विरारची मुलं. अरे नाही, अरे मी करतो सरळ मर्डर. ते एक आहे ना तिकडे. तिकडे मुंबईला राहायचो ना, नंतर शिफ्ट झाला. नंतर मग आधी कुठे राहायचास? कांदिवली. अच्छा, आणि आता विरारला राहतोस. हा. आणि विरारला ते एक बीच आहे ना ज्याच्यात बरेचदा लोक वाहून जातात. अर्नाळा. तिकडे गेलायस तू? हा. तू बॉडी तिथेच डिस्पोज करतोस का? की आता मारलाय, टाकतो याला. असं कोण तुझ्या ओळखीमध्ये? अरे संपली काय दारू? घे पाणी भर त्याच्यात ते. तो असं खालून चेक करतो. काय करू आता याच्या समोर? कसा चाटू? कर, पिळून खाते. काय तुला काय वाटलं हळदीला आलायस? स्ट्रॉ खाली पडलेली, दुसरी स्ट्रॉ हवी आहे. संपल्या आहेत. अच्छा ठीक आहे, या तिघांसाठी डाळा होता एकदा. ठीक आहे, आता इकडच्या कोणाला तरी पकडू आपण. कोण आहे या साईडला? ठीक आहे, हा ह्यांच्याशी बोलू. हाय, काय नाव आहे तुझं? स्मृती. अरे काय आवाज आहे बघताय तुम्ही. हा, एकदम आरजे बनू शकतेस तू. स्मृती, कोणावर आली आहेस? मी फियांसे बरोबर. अरे कडक. फियांसे म्हणजे लग्न झालं नाहीये ना? नाही. आता मजा बघतो. ठीक आहे. मला ते लव गुरु कसा असतो, मी अँटी लव गुरु आहे.
ए घाबरू नकोस हे. तो म्हणतो लवड्या 500 पण दिले आहेत, मुलगी पण घालवशील का आता. स्मृती कुठे भेटलीस हिला याला सॉरी ऑफिसमध्ये. अच्छा फियॉन्से म्हणजे लव्ह मॅरेज आहे ना. अरे मग काय घाबरतोयस. कोणतं ऑफिस आहे सांगू शकते सरच सांग, आम्ही बीप नाही करणार आहे. शिपिंग लाईन मध्ये होतो. अच्छा तुम्ही शिपिंग लॉजिस्टिक्स मध्ये आहात तुम्ही. अच्छा ठीक आहे. काय तुझा काय रोल आहे. मी आता दुसऱ्या ऑफिसमध्ये शिपिंग मध्येच आहे. अच्छा आधी होता तुम्ही ज्या ऑफिसमध्ये तिथे हा तुला भेटला. अच्छा ठीक आहे. आणि किती वर्ष एकत्र काम केलं. ॲक्च्युली आम्ही 2 years एकत्र काम केलं. नंतर मी दुसरीकडे जॉबला लागली. तो तसं म्हणजे पटवलं कधी त्या जॉबमध्ये. हां तेव्हा त्याच टेन्युअरमध्ये पटवलेलं. ठीक आहे. आणि किती वर्ष झाली या गोष्टीला. आता 2.5 years. 2.5 हे लिंक्डइन खोललंय मी ती. 2.5 म्हणा. ठीक आहे. कसं पटवलं याने तुला की तू त्याला. ऍक्च्युली आम्ही नाही पटवलं एकमेकांना. म्हणजे आम्ही चांगले फ्रेंड्स होतो. तर ही फालतूगिरी मला नाही आहे हे सगळं नाही आहे. हे काय फॅक्ट आहे. फ्रेंड्स लोक हे सगळं करतात एकत्र. अरे काय फ्रेंड्स होतात. ठीक आहे. मग कधी रोमॅन्टिक कधी झालात. कळलं ना आता. घरच्यांना सांगितलंय ना लग्न ठरलंय ना. ठरलंय ना लग्न. अरे मग सांगा ना आता. काय नाही जस्ट एकत्र टाइम स्पेंड केला तर मग कळालं की आम्ही लोक म्हणजे एकदम जास्त कम्फर्टेबल आहे. हळूहळू कसं कळलं कम्फर्टेबल आहात ते. कम्फर्टेबल ॲज इन एक आहे की आधी पण होते रिलेशनशिप्स बट एक असं नाही गर्लफ्रेंड कधी बॉयफ्रेंडला 90% पेक्षा जास्त शेअर नाही करू शकत. बट ह्याच्यावर असतं ना म्हणजे थोडं खोटारडी आहेस तू. आता त्याची काढली आहे म्हणजे मला पण 90% सांगते. नाही भाऊ दुसरी शोधायची तू. काय 10% काय लपवतेस ह्याच्यापासून सांग मला. अरे मी जे सांगते की ह्याच्या केसमध्ये असं नव्हतं. स्मूथ आहे ना. हा म्हणतो माझ्यापेक्षा मोठी प्लेअर आहे. ते ठीक आहे. हा तर आधीचे तुझे थोडे टॉक्सिक बॉयफ्रेंड्स होते आणि हा वाला तुला वाटलं की हा मस्त आहे की याच्यावर मी असू शकते म्हणजे तेच ना. एक्झॅक्टली. अच्छा छान. त्याला पण तसं आवडतं आणि तो तसा मला राहून देतो. वाव. नाही एकदा लग्न होऊ दे मग बघ. 9वारी घाल चल. नाही कधीच नाही. नाही. अच्छा ठीक आहे. नॉन महाराष्ट्र नाहीये. नॉन महाराष्ट्र नाही मग तो 9वारी का घालायला सांगेल. सॉरी महाराष्ट्र नाहीये. सॉरी तू पिऊन आलीस ग. नॉन महाराष्ट्र नाहीये तू. काय 9वारी महाराष्ट्रानं सांगणार ना अजून कोण सांगणार. हा ते साऊथवाले येऊन सांगतील 9वारी पहिने का. युट्यूबवर तुम्हाला वाटते ना काय जुत्यावर की उत्तर देतात. खरं झालं. तो म्हणतोय 90 नको 85 कर शेअर. लवडे लागतंय तिथे. बेस्ट गोष्ट काय वाटते त्याबद्दल तुला. बेस्ट तो खूप स्वीट आहे आणि तुम्हा लोकांना हरामखोर आहात रे. एखादी मुलगी बोलते स्वीट आहे घंटा स्वीट आहे. नाही म्हणजे खूप शांत आहे नेहमी. म्हणजे मी थोडी अग्रेसिव्ह आहे थोडं म्हणजे थोडं लगेच. हे अग्रेसिव्ह आणि डॉमिनेटिंग वेगळं असतं. हे म्हणतात हँडकम. हा अग्रेसिव्ह आहे. काय करतेस अग्रेसिव्ह म्हणजे. मी लगेच विराट कोहली आहे बोलते मी त्याला. हा म्हणते. अच्छा ठीक आहे. अच्छा म्हणजे तू शॉर्ट टेम्पर्ड आहेस. शॉर्ट टेम्पर्ड आणि मी फटाकसे म्हणजे पॅनिक वगैरे होते तर तो असा नेहमी मला शांत करवतो आणि बोलतो की का टेन्शन घेते चिल मार. खूप ओव्हरथिंक करते आणि मग तो घरी जाऊन रडतो. नशिबात माझा पांडू आहे. कशाला लॉजिस्टिक मध्ये घुसलो काय माहिती. ठीक आहे. आता त्याला ते. हाय भाऊ काय नाव आहे तुझं. माझं नाव भरत आहे. भरत आहे. छान. भरत जाधव. नाही. तू महाराष्ट्रीयन आहेस. नाही. अच्छा तू म्हणत होतीस की तो नॉन महाराष्ट्रीयन आहे. अच्छा ठीक आहे. तुला मराठी कळते. हो कळतं. आणि बोलता पण येते. हो थोडाफार. मराठीच बोलायचं. हिच्या आधी तुझे किती. हिच्या आधी काय ते ना तुम्हाला. हिच्या आधी तुझी किती गर्लफ्रेंड्स होती. एकच होती. एवढीच सांगितलीस तिला. हो. आणि तिने तुला किती सांगितले. 3-4 सांगितले. 3-4 शपथ.
आयुष्यात मी पहिल्यांदा याचं पाणी सांडलं. तीन चार कोणाचं सांडलं? तुझं सांडलं असू शकतं. इट्स हर चॉईस. हा ठीक आहे सही. टिश्यू हवा आहे? टिश्यू माझ्याकडे आहेत, गिफ्ट आणलंय मी तुमच्यासाठी. ठीक आहे, हे घे टिश्यू घे. बाकी पण काय तू भिजलं असेल तर ते मला. हा भाऊ आहे, आम्ही इकडेच आहोत. ठीक आहे. हा तर काय आपण कुठे होतो? काय का हरामखोर आहात रे? तीन चार. हा छान. एक मिनिट, पण तू जेव्हा घरी सांगितलंय दोघांनी लग्न करणार आहे, जेव्हा तू सांगितलंस घरी, आता तू नॉन महाराष्ट्रीयन आहेस, ती महाराष्ट्रीयन आहे, काही प्रॉब्लेम झाला? नाही, काय नाही. काय बोलले घरचे? करून टाक. हो. अरे यार, काय आहे तुझं? म्हणजे तू कोण आहेस? नाही म्हणजे असं गुजराती आहेस? नाही, बिहारचा आहे मी. अरे मग तर हाच बोलणार ना. असं कोणतं स्टिरियोटाईप आहे बिहारी लोकांबद्दल जे तुला वाटतं खोटं आहे? ते पान थुकण्याचा. पान थुकण्याचा स्टिरियोटाईप काय आहे? हे तू खात नाहीये. एक मिनिट, मागे बघायला लागली, या पान खाऊन आलाय? हा की सगळेच बिहारी पान खातात, हे स्टिरियोटाईप. अच्छा, नाही बरोबर नसेलच. हा नाही खात ना तू? नाही. कधी सोडलंस? आणि हिचं नाव काय होतं विसरलो. स्मृती. ती डिसअपॉइंट झाली एकदम की एवढा लगेच कसं विसरला असं. अरे मी थोडी त्या 3-4 मधलं आहे का. हिच्यासाठी सर्वात रोमॅन्टिक गोष्ट तू काय केलीस? नाही, तिने तुझ्यासाठी सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली? त्यांनी तुझमें रब दिखता है यारा मैं क्यों. ए गाणं नको, कॉपीराईट येईल. हा काय केली आहे सर्वात रोमॅन्टिक गोष्ट? त्यांनी माझ्याशी एंगेजमेंट केली. याला भीक नाही म्हण. ही सर्वात रोमॅन्टिक गोष्ट आहे. कळलं घे यार. मस्त आहे भाऊ, मस्त पकडलंय. छान आहे. तिला दे. काय नाव? स्मृती. हा स्मृती, तू तुझ्यासाठी त्याने सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली? तुम्ही लोक गेस मारताय का मागून की हा काय केलं असेल? रिक्षाला रंग दिला असेल. रिक्षा ऑरेंज केली त्याने. हा स्मृती. हां, ॲक्च्युली आमची फर्स्ट डेट होती. जस्ट एक नॉर्मल डेट होती. ते आम्ही डिसाईड करतो. जस्ट एकदम नॉर्मल ॲज अ फ्रेंड. म्हणजे मे बी आम्हाला फिलिंग्स होते तेव्हा, बट आम्ही हां नॉर्मल फ्रेंड्स. तर त्यांनी एकदम इट वॉज अनएक्सपेक्टेड की त्यांनी मला रोज आणून दिलेला. तर दॅट वॉज रोमॅन्टिक फॉर मी. बरोबर. मतलब असे खूप केलेत, बट दॅट वॉज व्हेरी. ए असे काय रोज म्हणजे काय द्यायचं अजून? फ्लावर. ए रोज गुलाब रोज देतो. अच्छा हा कोणते? काकी मजा येते ना? हा ठीक आहे. हा मग कोणत्या कलरचं होतं? लाल होतं. अच्छा, मल्टी होते. मल्टी कलर ते येतं ना, येलो मध्ये पण येतं, व्हाईट. अच्छा, त्याने पूर्ण काय अजून सांगतंय का? हे भिजून जाणार आहे. अच्छा, ते गुच्छ होता, त्यात वेगवेगळ्या कलरचे होते. स्मॉल बुके. एकदम त्याने सेफ ऑप्शन खेळला. आणि जेव्हा तू घरी सांगितलंस तेव्हा काही सीन झाला? मी ऍक्च्युली डायरेक्ट डिक्लेअर केलं की हा, मी डायरेक्ट घेऊन आली घरी आणि बोलली आहे ह्याच्याबरोबर मला लग्न करायचं आहे. फुल गटसी आहेस ग तू. मग काय बोलले बाबा थोबाडीत मारल्यानंतर? काय नाही, त्याला घेऊन आली. म्हणजे मी ऍक्च्युली युजली सॅटर्डे संडे आम्हाला ऑफ असतं ना, सॅटर्डे निघून जाते मी, म्हणजे फ्रेंड्स बरोबर वगैरे. तर त्यांना अरे निघून जाते म्हणजे हिला लगेच विराचं रिसॉर्ट आठवलं. फिरायला जाते. हा बरोबर. स्मृती तू सांग, हे छोटे लोकांचे इग्नोर कर त्यांना. हा तर नॉर्मली मी निघत होती घरातून. तर पप्पा बोलले कुठे चालली? जस्ट नॉर्मली कोणाबरोबर चालली? त्यांना फ्रेंड्स माहिती आहेत माझे. तर मी तेव्हा ना उत्तर नाही दिलं. मी त्यांना बोलली की मी संध्याकाळी घेऊन येते, मग तुम्ही बघा मी कोणाबरोबर जाते. तर त्यांनी उडवून लावले ते, लिटरली उडवून लावलं म्हणजे इग्नोर केलं. त्यांना बकवास करते, तर त्यांनी इग्नोर केलं. नंतर मी खरंच घेऊन आली, तर सदमेमध्ये गेले.
कडक. मग काय झालं? मग मम्मीला मी आधीच सांगून ठेवलेलं, तर मम्मीचा पार्लर आहे, तर ती तिथून आली आणि ही इन्फो का दिलीस? अरे म्हणजे मम्मी आली ह्याचे आयब्रोज करते आधी, खूप वाढलेत. म्हणजे ते घरी नव्हती. अच्छा हा मम्मी. आय हॅड टू कॉल हर, म्हणजे सो दॅट शी कुड ब्रेक दी आईस असा. तर ती आली आणि मग हळूहळू मग ती पप्पा तर एकदम शांतच होते. नंतर मम्मी बोलली काहीतरी बोला तरी, काहीतरी विचारा तरी. ते काय विचारतच नव्हते. आणि तेव्हा म्हणजे हा माझ्याबरोबर जेव्हापासून रिलेशनशिपमध्ये आला तेव्हा तो मराठी बोलायला लागला ना. थोडं जास्त, म्हणजे बोलतो ना अजून हे आता जेवढं बोलतो तेवढं तो बोलायचा नाही पहिलं. तर तेव्हा तू काय सेल घातलीस त्यात? म्हणजे माझ्या नीट काम नाही करत आहे, ड्युरासेल टाकते. ठीक आहे, मग तू घेऊन आलीस. हा. तर नंतर पप्पांनी त्याला विचारलं कुठे राहतो काय, तर ह्याने एकदम लिटरली माय सेल्फ बोलतात ना, माझे नाव भरत आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मग बाबा काय म्हणाले, भैया गोरेगाव जाओगे? ए काय रोमॅन्टिक स्टोरी सांगते. हा. तर मी लिटरली अशी बसलेली आणि मी खूप कंट्रोल करत होती. मला हसायला येत होतं, बद्दल मी हसली असते तर मग. पण ते मग ते लोक विचारत होते की कुठे राहतो, भाऊ बहीण किती वगैरे, बस तेवढंच. आणि झालं तेवढंच कॉन्व्हर्सेशन. नंतर हा गेल्यानंतर वगैरे रात्री पप्पाने मला विचारलं, बघ मला तो मुलगा माहिती नाही, तू राहिली त्याच्याबरोबर, तुला करायचंय की नाही? अरे राहिली म्हणजे ओळखते. राहिली नाही स्मृती सांगतो, आपण दोघेच आहोत, ठीक आहे? हां बाबा बोलले. हां तर तुझ्यावरती आहे, तुला त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं. असं नाही की नवीन आहे, सगळं चांगलं आहे वगैरे, तसं नाही. तर मी त्यांना फक्त रिप्लायमध्ये हे दिलं आहे की मी सगळं नीट बघितलं आहे. म्हणजे बाबा मी त्याचे सगळे डॉक्युमेंट्स, सगळा डेटा हाताळला आहे. तुम्हाला माहिती नाही त्याचा CTC किती मोठा स्वभाव. पण तर नीट म्हणजे विचार केलाय आणि मस्त तुम्हाला सांगितलं. असं नाही की पहिलंच तुम्हाला सांगितलं वगैरे असं आहे. मी नीट विचार करून हा डिसिजन घेतलाय असं. छान एकदम छान. म्हणजे तू पण छान आहे, बाबा पण छान आहे. ठीक आहे, दोघांसाठी टाळ्या वाजवा. स्मृती तुझा पाठ झालेला आहे, ठीक आहे, आणि भरत तुझा पण पाठ झालेला आहे. पण जर सगळ्या लोकांची जर अपेक्षा असेल तर भरतचा तो इंट्रो आपण पुन्हा एकदा ऐकू शकतो. हा ठीक आहे, मी बाबा बनतो. हा कोणाला आई बनायचंय? अरे म्हणजे या रोल पुरतं. ठीक आहे. भरत काय करतोस रे? हसतोयस कशाला? जोक मारला मी. बोल काय करतोस? मी जॉब करतोय काका. कॅरेक्टर सुटलं माझ्याकडून. थांबा, कधी काका बोलले नाही ना, एवढा मोठा माणूस काका म्हणणं मला. हा स्वतःबद्दल सांग काहीतरी. माझं नाव भरत आहे, मी ठाण्याला राहतो. काय नाही. तू चुप बस. मध्ये बोलतेस, तोंड काळं करून आलीस एकतर. हे भरत बोल रे भामट्या. काय बोलू? माझं नाव भरत आहे, मी ठाण्याला राहतो. आणि या 2 वाक्यांवरती माझी मुलगी देऊ तुला. काय आधार कार्ड ऑफिस आहे? माझ्या मुलीला आनंदी ठेवशील? हो. कसं आनंदी करतील आता? टाळा वाजवा दोघांच्या. मस्त मस्त. ठीक आहे, या साईडच्या कोणाची तरी बोलू. भाऊ तू डिसाईड कर, सर्वात सुंदर मुलगी कोण आहे तिच्याशी बोलू आपण. हा उभा राहून एक मिनिट, तू हिच्यावर आलायस ना? तिला बघितलं नाही झाटा बोलत, ही तर नाहीच आहे.
सांग कोण दिसली ती लास्ट ती तर काय खुश झाली हा की एवढ्या सगळ्या मुलींमध्ये माझं सिलेक्शन. मी आहे मानखुर्ची सेंट्रेला. हाय 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 काय नाव आहे? अपेक्षा. अपेक्षा. ही अपेक्षा होती तुझी? तुला असं कधी कोणी म्हटलंय की तू सुंदर आहेस? माईक जवळ पकड. हा बोलले कधी? अच्छा, मुलं खोटारडीच असतात. तू त्याला काय विचारतेस? तो काय थर्ड अंपायर आहे का तुझा की सायमन टफेल? बघ काय बोलतोय. काय करतेस अपेक्षा आयुष्यात? जॉब करते. कुठे जॉब करतेस? CST. हे स्टेशन आहे. कोणत्या स्टेशनला उतरतेस? इन्फोसिस. कुठे काम करते? कंपनीचं नाव सांगायचं. CST काय आहे? रेस्टॉरंट इंडस्ट्री. कोणते रेस्टॉरंट? अच्छा, नाही सांगायचं आहे का? म्हणजे बोलायचंच नाही आहे पुढे? नाही बोलते ना. बोलतेस. ठीक आहे, रेस्टॉरंटचं नाव बीप कर हवं तर ठीक आहे, पण बाकी काही बीप नाही म्हणा. चालेल. हां बोल आता कोणतं रेस्टॉरंट? अरे ते तर लाऊंज आहे ना? नाही. काय आहे मध्ये? रेस्टॉरंट आहे. अच्छा, फक्त रेस्टॉरंट आहे? बार आहे. काय बोललेलो मी? ए तुझी बहीण मिळाली तिकडे. अरे दारू मिळते म्हणजे लावून झाली ना. हा तू अकाउंट, आम्हाला काय करायचं आहे? लावून आहे ना. हा तू अकाउंटंट आहेस, मग काय तुझा काय रोल असतो त्यात? काहीच नाही. मग काय करतेस जाऊन? CST ला टच करून येतेस काय की अरे हा इथे आलेला चला बाय? काय करतेस काय? एक मिनिट तुझं रुटीन सांग. माईक जवळ पकड असा. हां रुटीन असं काहीच नाही, फक्त 1-1.5 तासाचं काम असतं दिवसभरात. आणि तुझा मॅनेजर वगैरे हे नाही पाहणार आहे? पाहणं लागणार आहे. हा इक्का दुर्री तिर्री सगळे नाही, सगळे चांगले आहेत. सगळे चांगले आहेत. आता तर बोलावंच लागेल. तो मॅनेजरच आहे. ऍक्च्युली मॅनेजरचीच तिकीट होते हे. हा त्यांनी कॅन्सल केलं आणि आम्हाला पाठवलं. अरे कडक. आणि तू कोण आहेस भाऊ? मी बॉयफ्रेंड आहे तिचा. कडक आहे कल्चर. हा ए EY बघ. मॅनेजर बोलला तू जा आणि बॉयफ्रेंडला घेऊन जा. हे असं वर्क कल्चर. कडक कडक. हां हां. मग मॅनेजरला माहिती आहे की तुझा हा बॉयफ्रेंड आहे. मॅनेजर आणि तू काय आवाज कसं काय आला? काय टूर 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 टूर. हां हां. मॅनेजर बोलला की बॉयफ्रेंडला घेऊन जा. मॅनेजरने 2 तिकीट का काढलेली? आणि 3 तिकीट आहेत. तिसरा कोण आहे? ऍक्च्युली ती त्याच्या फ्रेंड सोबत जाणार होती. ती कोण? मॅनेजर फिमेल आहे. अच्छा अच्छा. हां तर मॅनेजर, तिचा फ्रेंड, तिचा बॉयफ्रेंड आणि त्याचा भाव. हां 3 जण येणार. मग ते तिघे कॅन्सल झाले, त्या जागी तुम्ही दोघे आला. तुम्ही तिघे कोण आहात? अच्छा तू पण आहे. तू काय करतोय त्यांच्यावर? कबाब में हड्डी. कबाब में असतो हा लोंबकळत. काही शब्दांची व्हॅल्यू मराठीतच आहे. तू सांग, तू काय करतेस? अपेक्षा, आकांक्षा बोलणार. अपेक्षा काय करतेस? तुझा रुटीन सांग, सकाळी उठतेस तेव्हापासूनचा. कुठे राहतेस तू? दादर. हा माईक जवळ. वरळीला राहतेस तर जवळच आहे म्हणजे ऑफिस पण ना. हां. अच्छा. आणि तू काय अकाउंट्स म्हणजे काय केलंयस? अभ्यास काय केलायस? BCom. अच्छा. नाही ठीक. BCom वर काही जोक नाही मारायचे. ठीक आहे, फालतू आहे ते लोक. हां ठीक. आणि हा जॉब कसा मिळाला तुला इक्कामध्ये? मला तिथून समोरून फोन आला होता. समोरून फोन आला? काय बोलतेस? काय बोलले की आम्हाला बेरोजगारांची गरज आहे? तू BCom केलेस त्यामुळे काही न करण्याची तुला सवयच असेल. 1.5 तास येऊन बसायचंय. समज लेक्चर सुरू आहे. हा अच्छा. मग समोरून फोन आला. तू रेझ्युमे टाकला असेल ना कुठेतरी? म्हणजे माझ्या फ्रेंडला दिला होता, तिने पुढे दिला होता. तिने पुढे टाकला? कुठे 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 जिथे तिला वाटलं तिने टाकला. ए MMS वाले वाटतंय तिला. हा मग तुला कॉल आला. काय विचारलं इंटरव्ह्यू मध्ये? काही नाही बोललो. एंट्रीज कशा करायच्या वगैरे तेवढंच विचारतं. हा मग एंट्री करता येतात? कुठे एंट्री? एक्सेल मध्ये करतात? टॅली मध्ये. बस टॅली येतं तुला नीट? म्हणजे आहे ना, काम तर करतेस ना. अच्छा. आणि असे कस्टमर येतात दारू पिऊन धिंगाणा वगैरे? नाही. आमचं ऑफिस वेगळं आणि रेस्टॉरंट. अच्छा ऑफिस वेगळं आहे तुमचं. कुठे आहे ऑफिस तुमचं? तिथेच आहे, बाजूलाच. बाजूलाच ऑफिस आहे? म्हणजे एकदम बाजूला नाही, 5 मिनिटाचं अंतर. नक्की आहे? तू
काम करतेस ना की गोकुळ मध्ये आहेस? वेटर आहे मी तिथे म्हणून ते गोकुळवाले बघितलं कॅशच मागतात, कारण त्यांना माहिती हिला टॅली लावणार नाही. आणि हा बॉयफ्रेंड कुठे मिळाला, कुठे टॅलीमध्ये जमलं तुमचं? नाही, वर्लीमध्ये. मी ॲक्च्युली वर्लीमध्येच राहतो. हां. आणि बेसिकली वरळी. हां. आणि बेसिकली कसं झालं की तिचा माझ्यावर खूप क्रश होतं, खूप लाईक 6 काय चाललंय तरी काय यार, या मुली कुठे होत्या आमच्या काळात? एवढी सुंदर मुलगी. हा ठीक आहे. 7 इयर्स आधीच क्रश होतं तिचं. 6-7 years आधी? ती एवढं वेट करून तिने नंतरला मला सांगितलं. अरे स्टोरी ऐकलं ऍक्च्युली तसंच होतं. एका शो मध्ये दोघे आले. 6-7 वर्ष. तू आहेस किती वर्षाचा? छोटा आहे मी 26. आणि तू? 23. अच्छा, मग 6-7 तुला लहानपणापासून याच्यावर क्रश होता? आफ्टर 10th 10th मध्ये. अच्छा, हा. तुम्ही एका शाळेत होता? नाही सिनियर होता? म्हणजे एकाच एरिया पडतो आमचा. हा, सेम चाळीत राहता. हा. ए वरळीमध्ये 2 टाईप आहेत ना, एक एकदम श्रीमंत आणि बाकी चाळ सिस्टम. तुमची चाळीतली सिस्टम चाळ. काय डाग? मग तसे तुम्ही संडासाच्या बाहेर मिळायचे का? ए उघड, कळ मारते मला. अरे उघड, आय लव्ह यू. तुझा चिंपाट मला दे. त्याला क्रश म्हणतात, जुलाब म्हणतात त्याला. चकली. अरे थांबा, पुढच्या व्हिडिओचा टीजर तरी पाहून जा. सर्वात चांगला कॉन्टेंट क्रिएटर कोण वाटतो? असा कोणता ठरकी कॉन्टेंट क्रिएटर आहे जो तुझ्यावर फ्लर्ट वगैरे करतो? हा, जर तुझ्या आयुष्यात तुला वाटतं की हायपोथेटिकली एक मुलगा असेल, म्हणजे जर तो बॉयफ्रेंड आहे का, तो बॉयफ्रेंड हा जर असेल, तर तुला काय वाटतं त्यात कोणत्या 3 क्वालिटीज असायला हव्या? हा असा का प्रश्न विचारलाय मला? अरे मजा, आता सगळ्यांची मजा घेतलीस ना तू एवढी. नमस्कार मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप आभार. आणि आता वेळ झाली आहे कॉन्टेस्ट खेळण्याची. तुम्हाला माहिती आहे, दर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि ज्याचं उत्तर सर्वात क्रिएटिव्ह किंवा फनी असेल त्याला मी पिन करतो. आणि अर्बन मंकी ज्यांचे हुडीज जे मी घालतो, एवढे कडक हुडीज ज्यांचे असतात, त्यांचे जे काही एक मिस्ट्री बॉक्स माझ्याकडे तो तुमचा होऊ शकतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी प्रश्न विचारलेला की सर्वात ओव्हररेटेड क्रिकेटर तुम्हाला कोण वाटतो, आणि त्या कॉन्टेस्टचा विनर आहे शुभम चितलकर. तर हे जे वाउचर्स आहेत त्याचे होते. बाकी या व्हिडिओ मधला प्रश्न हा आहे की दारूच्या खूप गप्पा आपण मारल्या, तर तुम्हाला सांगायचंय दारू पिऊन तुम्ही किंवा तुमच्या मित्रांनी सर्वात मोठा कांड काय केलाय. सर्वात फनी उत्तर ज्याचं पण असेल किंवा क्रिएटिव्ह, त्याला आम्ही पिन करू आणि मग हे जो मिस्ट्री बॉक्स आहे हा तुमचा होऊ शकतो. बाकी हा झाला कॉन्टेस्टचा भाग. आणि पूर्ण महाराष्ट्राचा मी दौरा करतोय. कोणत्या कोणत्या शहरात येणं बाकी आहे त्याची यादी ते दिली आहे. पटकन जाऊन तिकीट्स बुक करा. बाकी तुम्हाला कोणकोणत्या शहरात वाटतंय की मी येऊन परफॉर्म केलं पाहिजे त्यांची पण नावं कमेंट्समध्ये लिहा. आणि भारत दौरा पण करणार आहोत, तर भारतभर तुम्हाला काय वाटतं कुठे कुठे मी आलं पाहिजे ते पण लिहून टाका. बाकी हा यशस्वी राववाला जो व्हिडिओ आहे हा येणार आहे पुढच्या महिन्यात 3 तारखेला. तर फुल एक्साइटेड राहा. बाकी हिंदी चॅनलवर पण 2 आठवड्यात एक व्हिडिओ येतोय, तो पण पहा आणि फुल मजा करा. बाकी भेटूया आपण लाईव्ह शो मध्ये. बाय बाय.